मी मुख्यमंत्री पदासाठी हपापलेलो नाही. 2004 मध्ये संधी असतानाही घेतली नाही. त्यावेळी आर पाटील किंवा छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते. त्यावेळी ते आक्रमक नेते होते. अजित पवारांचं वक्तव्य. नुसती संसदेत भाषण करून किंवा संसदरत्न पुरस्कार मिळवून कामं होत नाहीत. नाव न घेता अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला. वरिष्ठांच्या पोटी जन्मलो असतो तर पक्षाचा अध्यक्ष झालो असतो, पण भावाच्या पोटी जन्माला आलो मग पक्ष चोरला असं का म्हणता. बारामतीतल्या कार्यक्रमात अजित पवारांचा हल्लाबोल. शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका. अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानंतर आम्हाला अजित पवार गटाचा व्हीप पाळावा लागेल. अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढतीचे स्पष्ट संकेत. सुनेत्रा पवारांची माहिती देणारा आणि कार्याचा आढावा घेणारा विकास रथ लागला फिरू. भाजपने मुद्दाम अजित पवारांकडे बारामतीत विरोधात उमेदवार देण्याची जबाबदारी दिली आहे. रोहित पवार यांची सुनेत्रा पवार यांच्या विकास रथावर प्रतिक्रिया. रावेर लोकसभा मतदारसंघात शरद पवार निवडणूक लढवणार, तर जळगाव लोकसभेची जागा ठाकरे गटाला मिळणार. पवार गटातील वरिष्ठ नेत्याची एबीपी माझाला माहिती. 20 तारखेच्या आज सरकारने निर्णय घ्यावा. आंतरवालीतल्या सराटीतले सर्व गुन्हे मागे घ्या, मनोज जरांगेंची मागणी. तर 20 तारखेपर्यंत उपोषण करणार. सरकारने त्यांचं धोरण ठरवलं, आता मराठ्यांचं धोरण ठरवणार. जरांगेंचा इशारा. सर्वेक्षण आणि सरकारच्या कामावर आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही. मुख्यमंत्री मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गंभीर. खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रेंकडून मराठा आरक्षणाचा सर्व्हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर. मनोज जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जरांगेंना आवाहन. तर मराठा आरक्षण देताना इतर कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. राज्य मागासवर्ग आयोगाने एवढ्या जलद गतीने सर्व्हे केला, त्यासाठी दिवसरात्र काम केलं. यामध्ये अनेक लोकांनी मेहनत केली असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आयोगाचं कौतुक. फडणवीसांच्या काळात दिलं गेलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं होतं, मात्र ते सर्वोच्च न्यायालयात दुर्दैवाने टिकलं नाही. त्यावेळी आम्हाला ज्यांनी मदत केली होती त्यांनी यावेळीही केली आहे. मुख्यमंत्र्यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य. मराठा समाजाला मागासलेपणाच्या आधारावर आणि ओबीसी समाजाला धक्का न लावता टिकणारं आरक्षण दिलं जाईल. सर्वोच्च न्यायालयात राहिलेल्या त्रुटी दूर केल्यात. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. आयोगाचा अहवाल आता मंत्रिमंडळ बैठकीत ठेवणार आणि 20 फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनात तो पारितही करणार. मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. मनोज जरांगेंना पटेल अथवा नाही पटणार, मात्र मराठा समाजाला पटेल असं आरक्षण देऊ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. सरकारची मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका पाहता जरांगेंनी उपोषण मागे घ्यावं. चंद्रशेखर बावनकुळेंचं मनोज जरांगेंना आवाहन. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तर कोर्टात टिकणारं आरक्षण द्यावं ही आमची भूमिका. चंद्रशेखर बावनकुळेंची अहवालावर प्रतिक्रिया. मागासवर्ग आयोगाचं मागासलेपण तपासण्याचं काम पूर्ण. मागासलेपणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर. त्यात काय आहे हे सांगण्याचा आमचा अधिकार नाही. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांची प्रतिक्रिया. मराठा समाजाला आरक्षण द्या, पण ओबीसीतनं आरक्षण नको. मंत्री छगन भुजबळ यांची मागणी. ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया. न्यायमूर्ती शुक्रेंनी सादर केलेल्या अहवालावर आमचा आक्षेप. शुक्रेंनी दिलेला अहवाल कोर्टात टिकणार नाही. प्रकाश शेंडगेंची राज्य मागासवर्ग अहवालावर प्रतिक्रिया. 6 दिवसात 27 लाख लोकांचा सर्व्हे कोणत्या आधारावर केला? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल. हा सर्व्हे मराठा समाजाची फसवणूक करणार आहे का? पटोलेंचा सवाल. रवींद्र चव्हाण यांची भेट राजकीय नसून विकास कामांसाठी. भाजपचा जनाधार कमी होत असल्यानं अशा बातम्या भाजप पेरतोय. वैभव नाईक यांची रवींद्र चव्हाणांसोबतच्या भेटीवर प्रतिक्रिया. वैभव नाईक यांनी रवींद्र चव्हाणांची का भेट घेतली आहे तेच सांगू शकतील, मात्र अनेकांच्या मनात चलबिचल सुरू. रत्नागिरी सिंधुदुर्गवर शिवसेनेचा दावा. उदय सामंत यांची रवींद्र चव्हाण आणि वैभव नाईक भेटीवर प्रतिक्रिया. शिवसेनेच्या अधिवेशनानंतर मुंबईतल्या अनेक माजी नगरसेवकांचं इन्कमिंग सुरू होईल. आमचे कार्यकर्ते कमी आहेत असं बोलणाऱ्यांना आमची ताकद दिसेल. शीतल म्हात्रेंची प्रतिक्रिया. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाचं आंदोलन. मनोज जरांगेंच्या उपोषणाला समर्थन देत आरक्षण देण्याची मागणी. मराठा समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदराला केंद्रीय पर्यावरण खात्याची मंजुरी. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन याच महिन्यात होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. आदित्य ठाकरे यांची लालबाग इथे उद्या महानिष्ठा महान्याय महाराष्ट्र सभा.
आदित्य ठाकरे यांची मुंबईत गिरगाव नंतर आता लालबागमध्ये सभा होणार. ठाण्यामध्ये किसन नगरमध्ये माघी गणेशोत्सव साजरा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सहकुटुंब बाप्पांची आरती. ठाणे महापालिकेच्या चला वाचू या उपक्रमाचं उद्घाटन. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मुख्य सचिव नितीन करीर यांनी साधला संवाद. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांचीही उपस्थिती. चेंबूरमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी लिहिलं रक्ताने पत्र. मराठ्यांना आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. रक्ताचा पाठ वाहून आरक्षण मिळणार असेल तर त्यासाठी आम्ही तयार आहोत. मराठा समाजाचे मोर्चाचे समन्वयक सूर्याजी सोनवणे यांची भावना. मीरा भाईंदर महापालिकेचा 2024-25चा अर्थसंकल्प संजय काटकरांकडून सादर. यावर्षी देखील कोणत्याही प्रकारची करवाढ नाही. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात 129 कोटींनी वाढ. पालघर जिल्ह्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं आंदोलन. महागाई बेरोजगारी या मुद्द्यांवर चक्काजाम. मासेमारी करणाऱ्या तरुणावर हल्ला करणारा शार्क मादी असून तिच्या पोटात जवळपास 15 पिलं. पिलांना जन्म देण्यासाठी मादी किनारी आल्याची मानद जीवरक्षक हार्दिक सोनी यांची माहिती. कल्याण डोंबिवलीत प्रकल्प बाधितांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घराचं चावी वाटप. मात्र काम पूर्ण होण्यापूर्वीच वाटपाची घाई केल्याचा लाभार्थ्यांचा आरोप. तर इमारतीत काही लोक अतिक्रमण करून राहत असल्याचंही उघड. वांद्रे आणि खारमध्ये आज उद्या कमी दाबाने पाणी पुरवठा. पाली हिल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवरील कामानिमित्ताने कमी दाबाने पाणी पुरवठा. नागपूरच्या महाल परिसरात 2000 शाळकरी विद्यार्थ्यांकडून सामूहिक शिवस्तुती पठण. मोठ्या संख्येने शाळकरी विद्यार्थ्यांची उपस्थिती. यावेळी विद्यार्थ्यांना महाराजांचा इतिहास आणि शौर्य गाथा सांगण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत यश मिळावं यासाठी नागपुरात ताजुद्दीन बाबा दर्ग्यात विशेष प्रार्थना. मुस्लिम आणि शीख बांधवांकडून प्रार्थना. चर्चगेट विरार दरम्यान 15 डब्यांची देमी लोकल धावणार. पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता रेल्वेचा निर्णय. पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढणार. 50 वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढवण्याचं नियोजन. छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन चितेगावजवळ फुटली. लाखो लिटर पाणी वाया. पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार. पुण्यातील कोथरूड पोलिसांनी दुचाकी चोराला ठोकल्या बेड्या. 12 दुचाकी जप्त. निलेश कंधारे असा आरोपीचं नाव. पुण्यामध्ये मगरपट्टा रस्त्यावर दुचाकीस्वाराने पादचाऱ्याला उडवलं. तरुण गंभीर जखमी. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. मुंबई बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ एका डंपरची ट्रॅव्हल्सला जोरदार धडक. डंपर चालकासह ट्रॅव्हल्समधील 7 प्रवासी जखमी. वसईच्या बाभोला परिसरात मोटरसायकल आणि कारची धडक. मोटरसायकलस्वार गंभीर जखमी. यंदा गणेशोत्सवात 4 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत स्पीकर वापरण्यास परवानगी. मुंबईतल्या उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.